हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवस झाला मी ब्लॉग टाकलेला नाही आहे, कारण का मी आता इंस्टाग्रामवर माझं नवीन मिनी ब्लॉग चालू केले आहे, त्यामुळे मला ते पॉसिबल झालं नाही. सो आज आम्ही चाललो आहे खडकवासला डॅमला. तर आज मी हा व्हिडिओ शूट करायचा डिसाईड केला आहे. नीट कसं रडतो वीर? आंघोळ करतो. आमच्या लहानपणी गोळ्यावालाच नव्हता. नाही. कुठे असायचं तुम्ही? आम्ही ना घरातले बर्फ खायचो. काय करायचं, बर्फ बनवून घ्यायचा, त्याच्यावर आहे ना असं ग्लास मध्ये ठेवून आहे ना त्याच्यावर ज्यूस बनवून असा टाकायचा आणि झालं खायचा. आंघोळ कशी करायची आणि दात कसे घासायचे? साबण लावायचा, दात घासायचे, झोपायचं. सो आता आम्ही पोहोचलो आहे खडकवासला डॅमवर. पण आता खाली जायची परमिशन नसल्यामुळे आम्ही वरतूनच व्ह्यू एन्जॉय करणार आहोत. आता ते सगळं बदललंय. आई आई मम्मी हे खोलून दे ना. कपडा दोन बाटल्या खराब. कुठे गेला? आवाज गेला. सो डिनरसाठी आम्ही आलो आहे हॉटेल प्रथमेश, जे की खडकवासलापासून थोड्याच अंतरावर आहे.
आई गं. सो आम्ही ऑर्डर केला आहे पापलेट फ्राय, चिकन तंदुरी, मटन आणि मटन मालवणी. अरे तिकडे खेळा म्हटलं मी तुम्हाला. तुला कसं वाटलं जेवण? वरण टपाटा. अरे मी काय म्हणते, तर जेवण खूप छान होतं आणि नॉन स्पायसी असल्यामुळे आमच्या मुलांनी जेवणाचा आस्वाद घेतला. तुला कसं वाटलं? जेवण चांगलं होतं, पण किमतीच्या मानाने जेवण ठीकठाक आहे. सर्व्हिस थोडी चांगली पाहिजे, थोडी फास्ट पाहिजे. काही गोष्टी यायला फार डिले लागतोय त्यांचा. फॅमिलीसाठी सेपरेट पाहिजे आणि सिटिंग अरेंजमेंट थोडी कम्फर्टेबल पाहिजे. असं काय खाल्लं आपण? चिकन तंदूर खाल्ली ना. तंदूर चांगली होती, पण नंतर ते मटन मालवणी मागितलं ना, ते रस्सा सपक होता, फ्राय तर मारण्याचं तिखट होतं, म्हणजे एक्स्ट्रीम तिखट होतं ते. माझ्या हसबंडने असा रिव्ह्यू दिलाय. तुम्ही पापलेट खाल्ला आई? कसा होता का पापलेट? पापलेट छान होतं रे. मध्ये मटन काय ते काळा मसाला, आपण मटन मालवणी मागितलं, ते फ्राय एवढं बेकार तिखट होतं, नको नको झालं. पण मटन फ्रेश होतं त्याचं. आता ते तिखट खाल्लंय, त्याचा रिझल्ट आपल्याला उद्या कळेल. म्हणजे काय त्रास तर झाला तर समजा की मसाले वगैरे चांगले वापरलेत, नाही तर मग मसाले सकाळी निघतील बाहेर. नाही बाबा. मग काय खरंय का नाही? तर असा होता आजचा दिवस. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.